संत तुकाराम महाराजांची पालखी भांडगावमध्ये विसावण्यासाठी थांबली आहे। यवतमाळमधला मुक्काम आटोपल्यानंतर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा भांडगावमध्ये विसावा घेतोय। याच ठिकाणी वारकरी न्याहारी करतात आणि पुढील मुक्कामाचं ठिकाण असणाऱ्या वरणवडकडे मार्गस्थ होत असतात। तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या सर्वात जवळचा टप्पा म्हणून वरवंडाचा मुक्काम ओळखला जातो। तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पाहूया। माऊली तुकाराम म्हणत संत तुकाराम महाराजांची पालखी यवतचा मुक्काम सोडून आता वरवणच्या दिशेने निघालेली आहे। भांडगाव या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा होणार आहे। मजल दर मजल करत अनेक वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। भांडगावमध्ये विसावा जो आहे तो होणार आहे आणि या विसाव्यानंतर पालखी वरवणच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। आपण जर पाहिलं तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा रथ आहे। फुलांनी आकर्षक अशी सजावट जी आहे ती केलेली आहे। गेली 8 वर्षापासून मी वारीत येतो आणि